त्या आराखड्यामध्ये काय-काय समाविष्ट आहे? म्हणजे मंदिराचा काय विषय आहे? मंदिराच्या परिसरातला काय विषय असेल? पर्यटनाचा असेल, व्यवसायाचा असेल, तर त्यातले जरा माहिती दिली तर बरं वाटेल. निश्चितच त्या बैठकीमध्ये ज्यावेळी आराखडा संदर्भात बैठक प्रांताधिकारी, तहसीलदार, वेगवेगळे शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी, देवस्थान आणि आमदार यांनी घेतली होती. त्यावेळी अशा प्रकारचं तिथं भूमिका घेण्यात आली होती की जसं शेगावचा गजानन महाराज आहे की जे तिथल्या स्वच्छतेविषयी, तिथल्या भव्यपणाविषयी, तिथल्या टापटीपविषयी आणि नम्रतेविषयी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचा आराखडा भविष्यात आदमापूरचा करावा हे येथील विद्यमान आमदारांनी सध्याचे आमचे मंत्री, पालकमंत्री यांचं नियोजन आहे की येथील लोकांना रोजगारही मिळावा, भक्तांनाही तिथं शांतता आणि सुव्यवस्था बघायला मिळावी आणि आसपासच्या गावांना पण त्याचं महत्त्व यावं आणि येथील भागाचाच विकास व्हावा अशा प्रकारचा तो आराखडा होईल. त्यामध्ये रस्ते, प्लॅनिंग, पाणी किंवा भक्तनिवास, मोठे मोठे अन्नछत्र, सगळ्या प्रकारच्या सुविधा तिथं भविष्यात निर्माण होतील. अशा प्रकारचा तो आराखडा असेल.